नमस्कार, मनीषा होमस्टाईल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे वालाच्या शेंगाची सुक्की भाजी। एकदम अशी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर इथे मी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, तर त्याला मी खुडून घेतलेलं आहे, बघू शकता। तर मी इथे तुम्हाला अजून एक ही शेंग खुडून दाखवते। तर आधी त्याची आपल्याला वरची शीर काढायची आहे आणि शेंग चेक करायची आतमध्ये किडेले वगैरे जर असले तर, आणि मग असे खुडून घ्यायचे। तर तुम्ही चाकूने कापले तरीही चालू शकतं। तर इथे मी अशा सर्व ह्या शेंगा खुडून घेतलेल्या आहेत, त्याचे बिया सुद्धा घ्यायच्या आहेत आपल्याला। तर आता मी 2 पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, बघू शकता। तर आता आपण याला फोडणीला टाकूया। ते कढई गरम केलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे 3 चम्मच। तेल छान तापलं की त्यामध्ये टाकूया 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे। जिरे आणि मोहरी छान असे फुलले पाहिजे। आता त्यामध्ये टाकूया बारीक चिरलेलं लसूण, लसूण तळले की त्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा। मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता हे छान असं तळून घ्यायचं आहे फोडणी। गॅस मीडियमच ठेवायचा आहे। आता यामध्ये टाकूया टोमॅटो। तर इथे मी अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा तळून घेऊया। आता यामध्ये टाकूया शेंगदाण्याचं कूट। तिथे मी 3 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे, हा सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकूया। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता, आणि 2 चम्मच इथे मी चटपट मसाला टाकत आहे, प्रवीण मसाला। आता हे छान असं परतून घेऊया। यामध्ये टाकायची कोथिंबीर बारीक चिरलेली, हे सुद्धा परतून घेऊया। आता यामध्ये टाकूया ह्या वालाच्या शेंगा। आता याला असे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असे याला मिक्स करून घेतले। यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ, हे मीठ सुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं काहीतरी पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी। तर मी इथे अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। आता हे एकत्र करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर मी एकदा चेक करून बघते। तर पाणी आटलेलं आहे आणि आपली भाजी सुद्धा शिजत आलेली आहे, बघू शकता। तर आता आपली भाजी शिजलेली आहे। गॅस बंद करूया, एका ताटामध्ये काढून घेऊया। तर आपली वालाच्या शेंगाची सुक्की भाजी तयार आहे, अगदी झटपट अशी तयार होते। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा, आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।